नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी ऋषिकांत आलो आहे तुमच्या भेटीला। अर्थात आज बिग बॉस शो बद्दल मी जे बोलणार आहे ते व्हिडिओ मी एकच विनंती करेल की ती व्हिडिओ पूर्ण पहा, कारण की शेवटी मी काहीतरी बेसिक पॉईंट सांगणार आहे जे खूप महत्त्वाचे आहे। जर का तुम्ही बिग बॉस शो पाहता आहे तर सगळ्यात पहिले मी एक सांगेल की जर मी एक शिक्षक आहे तर मी एक ट्युशन क्लासेस घेतो। अर्थात मी ट्युशन क्लासेस घेतो आणि कमी खर्चात घेतो, आणि जेव्हा मला माझे विद्यार्थी असेल किंवा त्यांचे पेरेंट्स असेल तर हे व्हिडिओ पाहतात आणि मला विचारतात अनेक लोक, तू ट्युशन क्लासेस घेतो आणि असे व्हिडिओ बनवतोस, म्हणजे बिग बॉस रिव्ह्यू बनवतो, तुम्ही बिग बॉस शो पाहतात का आणि असं का करतात? तर मग मला त्यांना सांगावं लागतं की मी असं का करतोय, मी असं करतोय कारण की मला एक्स्ट्रा इन्कम पाहिजे आहे, बरोबर। त्याच्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की खरंच एका शिक्षकाला जर का प्रायव्हेट स्कूलमध्ये शिक्षक असेल तर त्याला सबस्क्रायबरची गरज असते, म्हणून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजेच मला कमवता येईल, आणि त्याच्यासाठीच मी व्हिडिओ बनवतोय, तर मला तो सपोर्ट नक्कीच करा। एवढंच नाही तर मी हे बोलत असताना मी काय सांगत असतो की पैसे महत्वाचे असतात। अर्थात जेव्हा बिग बॉसने अनाऊन्स केलं की जे आहे तुमची 100 डेचा जो सीझन होता तो होणार आहे किती दिवसाचा, तर अर्थात 70 दिवसाचा। आणि जेव्हा हे गोष्ट अनाऊन्स केली तेव्हा अंकिताचे चेहरा उतरला होता, अनेकांचे चेहरे उतरले होते। जेव्हा त्यांना सुरुवातीला काय वाटलं की हा 70 दिवसांचा नाही राहणार, मग त्यांना वाटलं होतं की हॅपीनेस म्हणजे जास्त पैसा भेटेल, जास्त पेमेंट भेटेल, पण कमी झाल्यावर मग त्यांना एक प्रश्नचिन्ह पडलं का कमी पैसा भेटेल। पण इथेच एक गेम होतो, जे कलर्स आहेत इंडियन वाले आहेत त्यांचा। आता ती गोष्ट सांगायच्या पहिले मी आजच्या दिवसाचं थोडंसं रिकॅप सांगतो, आणि ॲट दी एंड मी तुम्हाला सांगणार की एक्झॅक्टली जे बिग बॉस वाले आहे त्यांचं हे सर्व दृष्टिकोन आहे ते कोणते आहेत। अर्थात पैसा तर महत्त्वाचा असतो, त्याच्या संदर्भात आहेत, मग व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। आता मी सांगेल की तुम्हाला की जे आहेत की आजच्या दिवसामध्ये काय झालेलं आहे। आजच्या दिवसामध्ये मी कालच बोललो होतो, जेव्हा अरबाज जाणार निकीचा वेगळा गेम दिसणार, आणि मी कालच सांगितलं होतं की निकी कोणाजवळ जाणार, तर अभिजित जवळ जाणार, आणि अभिजितला सुद्धा निकीची गरज पडणार आहे, कारण की त्यांना टॉप लेवलपर्यंत जायचं आहे, कारण की जे बाकीचे आहे ते गेम खेळत नाहीयेत, आणि जर का गेम खेळत नाही तर अर्थात जिथं विलन घरी नसेल तिथे एक पिक्चर चालणार नाही। असा कोणता पिक्चर आहे का त्याच्यामध्ये विलन नाहीये तर मग तो पिक्चर हिट होणार आहे। अगदी सैराट जर का तुम्ही पाहिला असेल तर तुम्ही शेवटी पाहिलं असेल की मर्डर पाहिला असेल, शेवटचा सीन सगळ्यांच्या माहिती आहे। तर असं आहे की जिथे विलन नसेल तिथं हिरो काही कामाचा नसतो। मग जर का असं नसेलच तर मग बिग बॉस चालणारच नाही व्यवस्थित। अरबाज गेला, पण अरबाज असा विलन होता की तो सर्वांना तोडत फोडत होता, पण अरबाजचा गेम चुकला। अरबाज या बिग बॉसला वेगळाच गेम समजून बसला होता। मग निकी उरली, निकी स्वतःला राणी समजते घरामध्ये, राणी असेल तर मग तिला अर्थात आजूबाजूला कोणीतरी लागेल, पण एवढ्या सगळ्यामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतंय की निकी शेवटी गेमच खेळत होती। आम्ही ते कालच बोललो होतो की तिचा गेम वापस आपल्याला बाहेर दिसणार आहे, आणि ती अभिजित जवळ गेली आणि वापस या अशा गोष्टी आल्या। अभिजितलाही ते पाहिजे होतं, अभिजित कॉपीचं नाटक करून कोणासोबत होता तर निकी सोबत होता। आता दुसरी गोष्ट म्हणजे सांगायची तर एवढ्यामध्ये आपल्याला वापस एक असं एक हुलकावणी देतं, पूर्ण आपण शो पाहतो आणि शो मध्ये एक अशी गोष्ट असते की आपल्याला मनाला आवडते। आपण मराठी माणूस आहेत, प्रामाणिक मन आहेत, आपण असतात ते अशा व्यक्तीला प्रेम करतात जो व्यक्ती खरंच प्रामाणिक आहे। आणि इथे कोण आहे? सूरज। सूरजने काय केलेलं आहे, निकी जवळ गेला, तिला समजावून सांगितलं तुला कोणी नाही ना, मी आहे ना, तू आहे, मग बसायचं बसते मी तुझ्यासोबत बसायला। आपली फॅमिली घर आपलं, तिला सांगितलं की एकटा आलाय, एकटा खेळावं लागतं। ना, आता आपल्याला निकीला ही सर्व गोष्टी माहिती तो आहे, माहिती ती ना. गेमच खेळते, ती पुढची प्लॅनिंगच करत असेल माइंड मध्ये सुद्धा। खरं आहे ना, आपल्या भावना असतात ते आपल्या डोळ्यात मी बाहेर पडते। आपला जवळचा माणूस आपल्याला सोडून घे, पण एकटा आलोय, एकटा आपल्या घरी जाणार नाही। फोकस गेम मोड करायचा, आता खोटं बोलत नाही मी, लागणार मला इमोशन किंवा ती इमोशनल का असेल, कारण की तिचा गेम फसलाय, कारण की ती एवढ्या दिवसाची मेहनत फसली, कारण की ती 2 सीझन केले, तिसऱ्या सीझनला कशासाठी आली ती अर्थात जिंकण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आली, पण तिचं हेच चुकलं की जी हिंदीसाठी प्लॅनिंग करायची ती प्लॅनिंग कुठे करत होती, ती मराठी बिग बॉस साठी। आता अर्थात जे हिंदी बिग बॉस मी काल पण बोललो होतो, जी व्हिडिओ टाकली होती आज पण बोलतोय, तर माझ्या हिंदी व्हिडिओ सुद्धा पडणार आहे, पण ते चॅनल वेगळे असेल, त्याची तुम्हाला इथे अपडेट वरती मी देणार आहे। इथे वरती ऋषिकांत आडाव हे त्या चॅनलचं नाव आहे, त्याच्यावर मी तुम्हाला हिंदी बिग बॉसचे अपडेट देणार आहे। इथपर्यंत आपलं मराठीच बरं, कारण की मराठीमध्ये बोलायची लँग्वेज वेगळी असते आणि हिंदीमध्ये बोलायची लँग्वेज खूप वेगळी असते, आणि अर्थात हिंदीमध्ये बोलावं लागतं, ते मी ते मराठीत बोलणार नाही। मग त्याच्यासाठी जर का तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही हे चॅनल सुद्धा बघा, रिकमेंड करतो, त्याच्यावर माझे ब्लॉग आहेत ते नक्की बघा। दुसरं सांगायचं ठरलं तर आता एवढं एपिसोड झाल्यावर आपल्याला रंगरंगोटीचा एक टास्क आला, आणि ज्या रंगरंगोटीच्या टास्कमध्ये आपण हे पाहिलं की सगळे एकमेकांना रंग लावत होते, रंगच लावत होते, कारण की सगळे नॉमिनेट केलेले होते। मग अशा वेळेस अंकिताने काय केलं, अंकिताने वापस सूरजला टार्गेट केलं, आणि ते अगदी आवडण्यासारखं नाहीये। जेव्हा अंकिता म्हणते की सूरज माझा भाऊ आहे, म्हणजे अर्थात एक मी व्हिडिओ पाहिले आहे, ते व्हिडिओचं नाव आहे काहीतरी श्री शिवा आपले माणसं,
ती श्री शिव आपले माणसे एक व्हिडिओ बिग बॉसचे रिव्ह्यू चांगले देतात ते. मी तेव्हा त्यांची व्हिडिओ पाहिली ती, त्या व्हिडिओमध्ये मी पाहिलं की ते स्पष्ट बोलले आहे की अंकिता ही वापर करून घेते सूरजची. अर्थात अशी बिग बॉसचे रिव्ह्यूज मी पण पाहतो, कारण की मी पण बनवतोय ते पाहतो, त्याच्यामध्ये मला हे चॅनल आवडतात. अर्थात त्यांचे कंटेंट आणि त्यांचं बोलणं खूप चांगलं असतं, मला ते आवडलं आणि मी ती व्हिडिओ पाहिली. जेव्हा ती व्हिडिओ पाहिली मी, तेव्हा मला त्याच्यामध्ये हेच कळलं की ते सांगत आहेत की जी अंकिता आहे ती सूरजचा वापर करते आणि खरंच अंकिता आहे ती सूरजचा वापर करते. कारण की ती बोलते, एकतर असं पण असेल की अंकिताला असं वाटतं की तिने सूरजला विकत घेतलंय, वाटतच असेल ना की अंकिताने सूरजला विकत घेतलेलं आहे असं तिला वाटतंय, आणि हे अगदी चुकीचं आहे आणि ते धोरण धरूनच ती पुढे चालली आहे. मग ती कॉम्पिटिशन का काढ बघते तर सूरज कॉम्पिटिशन आहे पण ते तिला माहिती असेल कदाचित, म्हणून ती प्लॅनिंग करते. पण आपण सूरजलाच सपोर्ट करूया, कारण की ही डबल गेम खेळते. बाकीचं अंकिताचं सोडलं तर आपण काळे आणि लाल चालू होतं, पण तिच्यामध्ये निकीने जी सूरजची बाजू घेतली ती अगदी खूप छान प्रकारे बाजू घेतली आणि ती मला आवडली. आता वापस मी येतो माझ्या मेन पॉइंटवर, जो पॉइंट आहे की बिग बॉस मध्ये अचानक हा 70 दिवसाचा गेम कसं काय आला. याच्या मागं कारण आहे की फंड आणि पैसा. हिंदी बिग बॉस चालवण्यासाठी त्यांना पैशाची गरज पडते, आणि जेव्हा पैशाची गरज पडते तेव्हा ते बिग बॉस OTT आहे, बरोबर. मग हे जर का इकडून तिकडून सर्वीकडे सीझन चालू आहेत आणि मराठी आहे तो एक TRP देतो. जेव्हा मराठी बिग बॉस सीझन खूप हाय लेवल पर्यंत हिट होतो, त्याच्यानंतर एक इम्पॅक्ट असतो की हिंदी सीझनला सुद्धा चांगली ग्रोथ भेटते. आपण सिद्धार्थ शुक्ला यांचा पाहिला असेल, अगदी त्याच्या आधी कोणता सीझन झाला होता तर शिव ठाकरे यांचा झाला होता, आणि मग सिद्धार्थ शुक्ला यांचा सीझन खूपच हाय लेवलची TRP घेऊन आला होता. मग मराठी बिग बॉस मध्ये आता सुद्धा जो सीझन आहे त्याच्यामध्ये जो सूरज चव्हाण आला रांगड्या मातीतला, त्याच्यामुळे लोकांची जे मन गेले होते बिग बॉस पासून लांब ते वापस जवळ आलेत. आणि जर का अशा वेळेस बिग बॉस अजून लेंदी करून ठेवलं 100 दिवसापर्यंत, ते मन वापस लांब जातील. आणि त्याच्यामुळे अर्थात लगेच आपण 14 दिवसामध्ये सर्व एंड करून हिंदी बिग बॉसचं प्रमोशन सुरू करून हिंदी बिग बॉस जर का चालू केला तर आपल्याला आयती माहिती पब्लिक ऑडियन्स भेटून जाईल. या हिशोबाने हिंदी बिग बॉस लवकर सुरू केले, कारण हिंदी बिग बॉस पाहणारे मराठी लोक खूप आहेत, आणि त्याच्यामुळे ते हिंदी बिग बॉस जर का चालू केलं तर आयती माहिती त्यांना काय भेटते तर एक पब्लिक भेटते. आणि मग हिंदी बिग बॉस मध्ये कोण येणार आहे, काय येणार आहे, मी ते तुम्हाला या चॅनलवर सांगणारच आहे. या चॅनलवर सर्व अपडेट देणार आहेत. माझं जे चॅनल ऋषिकांत आडाव, त्याच्यावर मी हिंदी कंटेंट टाकत असतो, त्याच्यावर तुम्हाला सर्व अपडेट येणारच आहेत. पण हेच रिझन आहे, आणि दुसरं महत्त्वाचं रिझन आहे की जो फंड आहे तो इकडचा पैसा तिकडे वापरायचाच. म्हणजेच कमी आता खूप सारे प्रमोशन आले आहे मराठी बिग बॉस मध्ये, आणि मराठी बिग बॉस मध्ये जर का खूप सारे प्रमोशन आले आहेत तर ते प्रमोशन आहेत कमी डेज मध्ये कसे कन्वर्ट करायचे, किंवा जे प्रमोशन आले आहे ते हिंदीला कसे टर्न आउट करायचे हे महत्वाचं आहे. म्हणजेच अर्थात हिंदीमध्ये मागच्या 2 सीझन पासून एवढा काही खास TRP नव्हता. हा, इल्विश यादव वगैरे चांगले कंटेस्टंट जरी आलेले असले तरी पण एवढा काही खास TRP नव्हता. मग जर का तिथं TRP नव्हता, OTT ला TRP नव्हता, तर मराठीला भेटला आहे. मराठीकडे खूप सारे काय आलेले आहेत, प्रमोशन्स आलेले आहेत, कंपनीज आलेल्या आहेत. मग लगेच ते टर्न कोणाकडे करायचे तर हिंदीकडे करायचे. म्हणजे हा बेनिफिट आहे. अर्थात ह्याच्या पलीकडे अजून एक कारण आहे, ते म्हणजे रितेश देशमुख सर. हो, रितेश देशमुख सर आहे, त्यांनी बॅकला थोडंसं जायचं पसंत केलेलं आहे. बिग बॉस जो सीझन होता या आत्ताचा, त्याच्यामध्ये रितेश देशमुख सरांना खूप जास्त ट्रोल करण्यात आलं, आणि त्याचा परिणाम असं झालाय की त्यांना आपण सीझन करायचं आहे का नाही पुढे हे काय अजून फिक्स नाहीये. जर का पब्लिक करत असेल तर कधीतरी एक माणूस असं विचार करतोच की आपण बॅकफुटला जावं. आणि हे पण एक मोठी बातमी आहे की जर का रितेश देशमुख सरांनी बॅक आउट केलेला असेल तर मग सीझन कदाचित एक्सटेंड नाही केला, कमी केलेला आहे, आणि तो 70 दिवसाचा केला आहे. तर एकूण एवढी सर्व बातमी होती. आता जास्त मोठी व्हिडिओ बनवणार नाही, आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, सपोर्ट करायला विसरूच नका. याच्या मागचं कारण आहे 70 दिवसाचं का झाला मी ते सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मी फक्त एवढंच म्हणेल, एका व्यक्तीवर शो चालत नसतो. मराठी जे मन आहे ते काय होत आहे, तुटत असते. म्हणजे मराठी माणसांना वाईट वाटतंय की त्यांना असं वाटतंय की एक माणूस गेला अरबाज पटेल आणि तुम्ही सीझन लगेच कमी करायला बघतायत. पण ते सर्व काही तर योगायोग आहे. हे सीझन कमी करायचं आधीच ठरलं होतं. जाणार आहे का नाही जाणार आहे, त्यांना वोटिंग कमी लोक देणार आहे ते वेगळी गोष्ट आहे. पण हे आधीच मागच्या हप्त्यातच ठरलं होतं की सीझन हा कमी केला जाणार आहे. आणि हिंदी बिग बॉसचं आहे जे प्रोमो होता तो आधीच शूट झाला होता, आणि तारीख आधीच डिक्लेअर झालेली आहे. अशोक मामाची सिरियल मराठी याच्यावर येणार आहे, ते पण शूटिंग आधीच झालेलं आहे. म्हणजे हे सर्व प्री डिसाइडेड होतं. असं नाही की अरबाज गेलेला आहे, एक व्यक्ती गेलेला आहे म्हणून काय शो बंद होतोय, तर तसं काही नाहीये. हे सर्व फायनान्स आणि पैसा, प्रमोशन्स यशाशीच रिलेटेड आहे, दुसरं काही नाही. तर आता तुम्हाला सर्व माहिती कळाली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि नमस्ते, टाटा, बाय बाय. पुढची व्हिडिओ पाहायला विसरू नका.